गुड मॉर्निंग. आज आपण लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट हा जो कॉमनचा सब्जेक्ट आहे आपला TYBMS चा तो स्टार्ट करणार आहोत. तत्पूर्वी आपण काही सिलेबस रिलेटेड डिस्कशन करणार आहोत की नक्की लॉजिस्टिक मध्ये आपल्याला काय स्टडी करायचंय. हा सब्जेक्ट जो आहे तो ओव्हरऑल आपल्याला काय नॉलेज प्रोव्हाइड करणार आहे. तर मुळात प्रश्न असा आहे की हे नाव तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल, बरोबर ना? लॉजिस्टिक म्हणजे नक्की काय आहे? तर लॉजिस्टिकचं जे मिनिंग आहे ते आहे इन शॉर्ट कमर्शियल ऍक्टिव्हिटी ऑफ ट्रान्सपोर्टिंग गुड्स टू कस्टमर्स. आता आपण वन बाय वन प्रत्येक युनिट मध्ये काय काय दिलेलं आहे त्याची थोडीशी चर्चा करूया. ओके, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल त्या सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय स्टडी दिलेला आहे किंवा आपल्याला त्यातून काय नॉलेज मिळणार आहे याचा थोडासा अंदाज येईल आणि तुमचा इंटरेस्ट आणखी त्यामध्ये वाढेल. कारण की जोपर्यंत आपल्याला त्या सब्जेक्ट बद्दल माहिती असणार नाही तोपर्यंत मी जे काही बोलते ते तुम्हाला समजणार नाही, बरोबर ना? बऱ्याचदा असंच होतं की मिसअंडरस्टँडिंग होतो. माझं सांगण्याचा जो काही पर्पज असणार आहे तो तुम्हाला कळला पाहिजे. मी जे काही एक्झाम्पल्स आता शिकवताना देणार आहे ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्ही त्या सब्जेक्ट रिलेटेड कुठलाही क्वेश्चन तुम्हाला आला तरी सुद्धा तुमच्या ओन वर्ड्स मध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकता. मार्केटिंग हा सब्जेक्ट त्यामुळे सगळ्यात इझी वाटतो, कारण की एकदा तुम्हाला बेसिक त्याचं कळलं की मग आपण त्यावर काय करू शकतो, आपल्या ओन वर्ड्स मध्ये ट्रान्सलेट करू शकतो आणि आपण ते जे पेपर्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे आता 7.5 मार्क्सला आतापर्यंत तरी आपले जे ब्रॉड क्वेश्चन येतात त्यामध्ये मिनिमम 7 पॉइंट्स अपेक्षित असतात. मग तो पेपर सॉल्व्ह करताना आपल्याला कशा पद्धतीने जायचंय त्यासाठी आपल्याला अगोदर सिलेबस माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण हा जो कॉमनचा सब्जेक्ट आहे तर कॉमनच्या सब्जेक्ट मध्ये फर्स्ट लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट यामध्ये फर्स्टली ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. बघा, तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जर स्क्रीन पाहत असाल तर त्यामध्ये ओव्हरव्ह्यू ऑफ लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट. आता ओव्हरव्ह्यू घेताना इंट्रोडक्शन टू लॉजिस्टिक मॅनेजमेंट. आपण मुळात मॅनेजमेंटचे स्टुडंट आहोत हे कधी विसरून चालणार नाहीये, कारण की आपल्याला लॉजिस्टिक असेल किंवा सप्लाय चेन असेल किंवा अदर मार्केटिंग असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये इच अँड एव्हरी सेक्टर मध्ये मॅनेजमेंटची गरज आहे. जर आपण तेच शिकलो नाही तर आपल्याला लॉजिस्टिक मॅनेजमेंट कसं करता येईल? म्हणून आपण अगोदर मॅनेजमेंटचे स्टुडंट आहोत हे लक्षात घेऊन ही कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर करणार आहोत. बघा, इथे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट दिलेली आहे लॉजिस्टिकची, की लॉजिस्टिक म्हणजे काय आहे. तर हे एक प्लॅनिंग फंक्शन आहे, मॅनेजमेंटचं प्लॅनिंग फंक्शन आहे. यामध्ये प्लॅनिंग केलं जाईल की कशा पद्धतीने तुम्ही जे काही गुड्स आहेत किंवा तुमच्या ज्या काही गुड्स आहेत ते ट्रान्सपोर्ट केले जातील तुमच्या फायनल कस्टमर पर्यंत. लक्षात आलं? नेक्स्ट आहे लॉजिस्टिकची परफॉर्मन्स सायकल कशी असेल. जशी तुम्ही प्रोडक्ट लाईफ सायकल बघितली की नाही, की प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यानंतर तो फर्स्ट स्टेजला इंट्रोडक्शन स्टेजला जातो, सेकंडला ग्रोथ स्टेजला जातो, थर्ड मॅच्युरिटी स्टेजला जातो आणि फोर्थ वन डिक्लाइन स्टेज. सेम ॲज इट इज इथे तुम्हाला लॉजिस्टिकल परफॉर्मन्स सायकल काय करायची आहे, स्टडी करायची. ओके, इनबाउंड लॉजिस्टिक, इन प्रोसेस लॉजिस्टिक, आउटबाउंड लॉजिस्टिक. जसं तुम्ही इंटरनल एन्व्हायरमेंट, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, मार्केट रिलेटेड स्टडी केलं मार्केटिंग मध्ये, सेम तुम्हाला इथे काय करायचंय लॉजिस्टिक मध्ये त्याच पद्धतीने इनबाउंड, आउटबाउंड लॉजिस्टिक, इन प्रोसेस लॉजिस्टिक. म्हणजे ती प्रोसेस कशा पद्धतीने कम्प्लीट केली जाते. मला जर एखादा प्रोडक्ट ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर तो कशा पद्धतीने त्याची प्रोसेस काय असेल. जसं मी तुम्हाला अगोदर सुरुवातीलाच सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही बीएमएस ला येता तेव्हा तुम्हाला फक्त जॉब ओरिएंटेड नॉलेज इथे मिळणार नाही तर बिझनेस ओरिएंटेड नॉलेज सुद्धा असणार आहे. तुम्ही जर स्वतः बिझनेसमॅन असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसेस माहिती असणं खूप गरजेचं आहे. लॉजिस्टिकल कॉम्पिटन्सी काय आहे, इंटिग्रेटेड लॉजिस्टिक काय आहे, रिव्हर्स लॉजिस्टिक काय आहे किंवा ग्रीन लॉजिस्टिक काय आहे. ग्रीन मॅनेजमेंट शिकलात की SY ला. ओके, मग इथे ग्रीन लॉजिस्टिक सुद्धा असणार आहे, बरोबर. म्हणजे जे इको फ्रेंडली आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने ह्या प्रोसेस कशा पद्धतीने केल्या जाते. ओके, ऑब्जेक्टिव्ह ऑफ लॉजिस्टिक दिलेले असतील. मुळात ट्रान्सपोर्ट करण्याची जी काही ही
प्रोसेस आहे, प्लॅनिंग आहे, हे फंक्शन प्लॅनिंग फंक्शन आहे मॅनेजमेंटचं, तर याचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? प्रत्येक काम करताना आपण ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून करतो. ओके, तुम्ही आता लर्न करताय किंवा माझं लेक्चर ऐकताय, याच्या मागे तुमचं मेन ऑब्जेक्ट काय असणार आहे? तुम्हाला डिग्री घ्यायची, बरोबर. डिग्री नंतर तुम्हाला पुढे एज्युकेशन कंटिन्यू करायचं असेल, एखाद्या फील्डमध्ये एखाद्या सेक्टरमध्ये जॉबची ऑपॉर्च्युनिटी मिळवायची असेल, अदरवाइज बिझनेसमॅन होणार असेल. तसंच सेम लॉजिस्टिक जे आहे, ट्रान्सपोर्टिंग जे केलं जातं फायनल कस्टमर पर्यंत, तर या मागचे ऑब्जेक्ट्स काय असतील, त्याची इम्पॉर्टन्स काय आहे, त्यामुळे काय बेनिफिट आपल्याला मिळू शकतो, स्कोप कुठल्या कुठल्या याच्यासाठी आहे लॉजिस्टिकला. त्यानंतर लॉजिस्टिक फंक्शन्स कशा पद्धतीचे आहेत, जसे आता आपण मी तुम्हाला मागच्या लेक्चरला ऐका जे काही आपण सर्व्हिस मार्केटिंग सुरू केलंय, आपण आजच तो लेक्चर घेतलेला आहे, तर त्यामध्ये सर्व्हिस मिक्स जसे स्टडी केले तसे लॉजिस्टिक मिक्स सुद्धा असते. जसे आपण प्रोडक्ट मिक्स सुरुवातीला मार्केटिंग मध्ये पाहिले, प्रोडक्ट मिक्स मध्ये काय की 7 P's आहेत, तसेच सर्व्हिस मिक्स मध्ये असणार आहेत आणि लॉजिस्टिक मिक्स सुद्धा तुम्हाला स्टडी करायला मिळतील. आता चेंजिंग लॉजिस्टिक एन्व्हायरमेंट, त्या एन्व्हायरमेंट मध्ये काय बदल झालेला आहे, जसं आपण म्हणतो की नाही ग्लोबलायझेशन मुळे खूप सारे चेंजेस आले, टेक्नॉलॉजी आली. सेम मग लॉजिस्टिक मध्ये सुद्धा जेव्हा ट्रान्सपोर्टेशन केलं जातं, जे काही डिफरंट चॅनल्स तुम्ही त्यासाठी यूज करता, मीडियाचा वापर केला जातो, तर त्यामध्ये नक्की काय बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळी जे काही लॉजिस्टिक काम करत होतं, जे काही एन्व्हायरमेंट लॉजिस्टिकचं होतं, तर त्यामध्ये आणि आजचा न्यू ट्रेंड यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपण इथे शिकणार आहोत, बरोबर. इंट्रोडक्शन टू सप्लाय चेन मॅनेजमेंट हा बी पार्ट, फर्स्ट युनिट मधला बी पार्ट. आता जसं इंट्रोडक्शन लॉजिस्टिकचं पाहिलं, सेम तुम्हाला इथे सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे जी काही चेन तुम्ही वापरता, जसं तुम्हाला रुटीन मध्ये एक चेन माहिती आहे की मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि फायनल कस्टमर. मग इथे सप्लाय करताना ते प्रोडक्ट्स, त्याचं सुद्धा काय केलं जातं, मॅनेजमेंट केलं जातं. मग त्याची मिनिंग काय आहे, त्याचे ऑब्जेक्ट्स काय आहेत, त्याचे फंक्शन्स काय असतील, किंवा त्यामध्ये इन्व्हॉल्व होणारे पार्टिसिपंट्स कोण असतील, ओके, त्यांचा रोल काय असेल लॉजिस्टिक इन सप्लाय चेन मध्ये. कंपॅरिझन दिलेली की लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट यामध्ये काय कंपॅरेटिव्ह पॉइंट्स असतील. लॉजिस्टिक हे जर प्लॅनिंग फंक्शन असेल तर सप्लाय मॅनेजमेंट नक्की काय आहे किंवा त्याचं फंक्शन काय, हे कशाचं फंक्शन आहे. तर चॅनल मॅनेजमेंट अँड चॅनल इंटिग्रेशन सुद्धा असणार आहे. जर आपण सप्लाय चेन मध्ये चॅनल्सचा वापर करणार आहोत तर त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं गेलं पाहिजे. चॅनल इंटिग्रेशन म्हणजे ते चॅनल्स एकत्रितपणे कशा पद्धतीने काम करते. जसं फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला जे काही ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम आपण सुरू केलेली आहे, ही जी काही सिस्टीम आहे ही कम्प्लीट करताना किंवा ही प्रोसेस कम्प्लीट करताना यामध्ये जे काही चॅनल्स वापरलेले आहेत, चॅनल्स म्हणजेच काय की तुमचे प्रिन्सिपल असतील, प्रिन्सिपल नंतर कोऑर्डिनेटर असतील, मेंटर असतील, टीचर्स असतील, सब्जेक्ट टीचर्स, आणि त्यानंतर फायनली तो जो काही फायनल कन्झम्पशन करणारा पार्ट आहे त्या ऑनलाईन एज्युकेशनचं, तो म्हणजे स्टुडंट्स. तर स्टुडंट्स आणि मेन जे कोणी टॉप लेवलचं मॅनेजमेंट आहे यामध्ये जे काही इंटिग्रेशन आहे, यामुळे कदाचित काय होणार आहे की सर्व्हिस प्रॉपर तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार आहे. सेम इथे चॅनल इंटिग्रेशन कसं केलं जातं, त्याचं मॅनेजमेंट कसं केलं जातं की ज्यामुळे तुम्ही प्रॉपर गुड्सची सर्व्हिस किंवा गुड्स काय करू शकता, फायनल कस्टमर पर्यंत पोहोचू शकता. तर अशा पद्धतीने हे इंटिग्रेशन इथे स्टडी करणार आहोत. कस्टमर सर्व्हिस की एलिमेंट ऑफ लॉजिस्टिक. आता इथे कस्टमरला सर्व्हिस कशा पद्धतीने प्रोव्हाइड केली जाते लॉजिस्टिकच्या थ्रू. यामध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह एलिमेंट्स म्हणजे त्यामध्ये येणारे पार्ट्स, लेवल्स ऑफ कस्टमर सर्व्हिस अँड राईट्स ऑफ कस्टमर्स. कस्टमरचे राईट्स सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, अदरवाइज काय होणार इथे कॉन्फ्लिक्ट्स होऊ शकतात. So it is a necessary part in that customer service. Demand forecasting. Demand forecasting म्हणजे काय असेल तर इथे आपल्याला मार्केटमध्ये जी काही कस्टमर डिमांड करतो त्याबद्दल काय करायचंय, फोरकास्टिंग करायचं. म्हणजे इन फ्युचर बद्दल तुम्हाला अगोदरच सांगायचं आहे की सपोज एखादा तुमचा प्रोडक्ट आहे, तर मग त्या प्रोडक्टला पुढच्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने कस्टमर काय करेल,
प्रेफरन्स देईल किंवा लाईक करेल किंवा डिमांड करेल. तर हे मी आजच कसं सांगू शकणार आहे, त्यासाठी मला काही टेक्निक्स वापरावे लागतील किंवा मेथड्स अप्लाय कराव्या लागतील. मग त्या मेथड्सचा स्टडी मला इथे फोरकास्टिंग मेथड्स, फोरकास्टिंग टेक्निक्स याचा मला काय करावं लागेल, स्टडी करावा लागेल. त्यामध्ये तुमचा अप्रोचेस टू फोरकास्टिंग, तुमचा अप्रोच कसा आहे. लॉंग टर्मचा जेव्हा आपण विचार करतो, विजन जेव्हा आपण काय करतो, डिटरमाइन करतो, तेव्हा त्यामागे तुमचा अप्रोच कसा आहे. फक्त तुम्हाला प्रॉफिट अपेक्षित आहे की कस्टमर जो आहे त्याला रेग्युलरली तुम्हाला सॅटिस्फॅक्शन प्रोव्हाइड करायचं आहे. यामागचे तुमचे जे काही अप्रोच आहे तो तुम्हाला इथे स्टडी करायचा आहे. त्यानंतर सेकंड युनिट मध्ये काय बघणार आहोत आपण, एलिमेंट्स ऑफ लॉजिस्टिक मिक्स. आता लॉजिस्टिक मिक्स मध्ये कुठले एलिमेंट्स येतात बघा, हे 4 एलिमेंट्स दिले. हेडिंग पॉइंट्स बघा, ए ट्रान्सपोर्टेशन हा पहिला एलिमेंट, सेकंड वेअर हाऊसिंग, थर्ड मटेरियल हँडलिंग आणि पॅकेजिंग. आता हे लॉजिस्टिक मिक्स आहे, एलिमेंट्स आहेत त्याचे. ओके, मग आता एलिमेंट्स स्टडी करताना ट्रान्सपोर्टेशन म्हणजे नक्की काय, त्याचा इंट्रोडक्टिव्ह पार्ट. तुम्हाला माहिती आहे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, की फिजिकल गुड्स जे आहेत ते काय केले जातात, एका प्लेस वरून दुसऱ्या प्लेसला मूव्ह केले जातात. दॅट इज कॉल्ड ट्रान्सपोर्टेशन. ओके, मग प्रिन्सिपल्स अँड पार्टिसिपंट्स इन ट्रान्सपोर्टेशन. पार्टिसिपंट्स कोण कोण असतील, या प्रोसेस मध्ये काम करणारे ऍक्च्युअल वर्कर्स कोण असतील किंवा त्या पार्टिसिपंट्सला आपण कुठल्या नावाने ओळखणार आहोत, हे सगळं तुम्हाला इथे लक्षात येईल. ट्रान्सपोर्ट फंक्शनॅलिटी काय आहे, त्यांचे फंक्शन्स म्हणजे त्यांची ऍक्च्युअल वर्क काय आहे, हे तुम्हाला रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज इथे बघायला मिळतील. फॅक्टर्स कुठले इन्फ्लुएन्स करतात ट्रान्सपोर्टेशनच्या डिसिजनवर. सपोज माझे फ्लावर सारखं प्रोडक्शन आहे, तर फ्लावर जर मला एका प्लेसवरून इंडियामधून जर बाहेरच्या कंट्रीत ट्रान्सपोर्ट करायचे असतील, तर त्यासाठी मला ट्रान्सपोर्टेशनचा डिसिजन घ्यावा लागेल. मग जर ते प्रोडक्ट कसे आहेत की लवकर खराब होणारे आहेत, बरोबर ना, मग अशा केसमध्ये ते कुठल्या वेने, कुठल्या चॅनलच्या थ्रू मी डिस्ट्रीब्यूट केले किंवा ट्रान्सपोर्ट केले, तर ते इन टाइम डिलिव्हरी मिळेल किंवा फ्रेश त्याची जी काही क्वालिटी आहे ती मेंटेन राहील. यासाठी आपण काय करतो की त्याचं वेट पण कमी आहे, कमी वेट असणारा प्रोडक्ट आहे आणि खराब होणार आहे लवकर, म्हणून आपण एअरवेच्या थ्रू सुद्धा काय करू शकतो, ट्रान्सपोर्ट करू शकतो. म्हणजे असे जे डिसिजन्स आहेत ते कसे घेणार आहात, त्यासाठी तुम्हाला इथे स्टडी करावं लागेल. मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे, म्हणजे कुठले मोड्स म्हणजे काय की डिफरंट वेज आहेत, की रेल्वेच्या थ्रू जाऊ शकतात, रोडवेच्या थ्रू जाऊ शकतात, एअरवेच्या थ्रू जाऊ शकतात, वॉटरवे, रोपवे, पाईपलाईन. पाईपलाईनच्या थ्रू कुठले जातात, लिक्विड फॉर्म मध्ये जे काही प्रोडक्ट्स आहेत, पेट्रोल सारखे, गॅस सारखे, तर मग ते आपण पाईपलाईनच्या थ्रू सुद्धा ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. येते लक्षात. ट्रान्सपोर्टेशनचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असेल, मग त्याच्यासाठी काय प्रोव्हिजन तुम्हाला करावी लागेल. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय काय असलं पाहिजे, जसं आपण घर बांधताना त्याचं एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एक प्लॅन तयार केला जातो इंजिनिअरिंग कडून, की यामध्ये 2 BHK आहे, 1 BHK आहे किंवा आणखी काही त्यामध्ये गॅलरी कशी असली पाहिजे, यासाठी आपण काय करतो, एक स्ट्रक्चर तयार केलं जातं, बरोबर. सेम तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन साठी कुठल्या टाईपचं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल असणं गरजेचं आहे, हे तुम्हाला इथे या लॉजिस्टिक मिक्स एलिमेंट्स मध्ये स्टडी करणं गरजेचं आहे. इंटरमोडल ट्रान्सपोर्टेशन कसं केलं जातं. ओके, हा झाला ट्रान्सपोर्टेशन. आता सेकंड एलिमेंट कुठला आहे, वेअर हाऊसिंग. वेअर हाऊसिंग म्हणजे काय, बऱ्याच लोकांना अजूनही कन्फ्युजन होतं की वेअर हाऊस आणि इन्व्हेंटरी या दोघांमधला डिफरन्स. मी बऱ्याचदा क्वेश्चन केला क्लासमध्ये, तर मला कन्फ्युजन आढळतं. त्यामुळे पुन्हा एकदा सांगेन की वेअर हाऊसिंग मध्ये अशा गोष्टी स्टोअर केलेल्या असतात ज्यामध्ये रॉ मटेरियल असतील आणि फिनिश गुडही असतील, जे की सप्लाय करण्यापूर्वी काय केलेले असतात, स्टोअर करून ठेवलेले असतात. ओके, मग अशा वेअर हाऊसेसची फंक्शनॅलिटी काय आहे, हे वेअर हाऊसिंग नक्की कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवतं, त्यांची काय काय कामं आहेत, त्याचे बेनिफिट्स तुम्हाला काय मिळतील, किंवा वेअर हाऊस ऑपरेटिंग प्रिन्सिपल्स काय असतील. प्रत्येक गोष्टीला प्रिन्सिपल्स असतात बघा. तुम्ही ज्याही ऍक्टिव्हिटी कराल, जे काही काम कराल, तर त्या काम करताना प्रिन्सिपल्स असतील तर कदाचित तुम्हाला चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळेल त्या कामामध्ये. पण जर विदाउट प्रिन्सिपल तुम्ही गेलात तर काय होणार आहे की ते काम व्हॅल्युएबल असणार नाही किंवा त्याला तेवढी व्हॅल्यू ऍडिशन
व्हॅल्यू ऍडिशन केव्हा मिळतं, म्हणजे तुमची पोझिशन केव्हा मार्केटमध्ये बनते, जेव्हा तुम्ही काही प्रिन्सिपल्स फॉलो करता. जसं तुम्ही मॅनेजमेंटमध्ये फर्स्ट इयरला शिकलात की प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, त्यामध्ये मॅनेजमेंटचे काही प्रिन्सिपल्स म्हणजे काही रूल्स तुम्हाला सांगितले की मॅनेजमेंट कशा पद्धतीने तुम्ही फॉलो केलं पाहिजे किंवा मॅनेजमेंटचे बेनिफिट्स काय आहेत. सेम इथे सुद्धा तुम्हाला स्टडी करायचे वेअर हाऊसिंग प्रिन्सिपल्स, ऑपरेटिंग प्रिन्सिपल्स, टाइप्स ऑफ वेअर हाऊसेस. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं वेअर हाऊस मध्ये रॉ मटेरियल असेल प्लस काय असेल फिनिश गुड्स जे रेडी पोझिशनला आहेत ते सप्लाय करण्यापूर्वी स्टोअर केले जाते. पण त्यामध्येही पुन्हा टाइप्स दिलेले आहेत ज्याचा आपण स्टडी इथे करणार आहोत डिटेल. वेअर हाऊसिंग स्ट्रॅटेजीज, त्यासाठी कुठल्या स्ट्रॅटेजीज वापरल्या जातात, जसं की आता कुठली गोष्ट आहे मला स्टोअर करून ठेवायची तर काही त्याच्यासाठी मेथड्स असतात, स्ट्रॅटेजीज असतात ज्याच्यामुळे काय होतं की कॉस्ट रिड्यूस केली जाऊ शकते. तुम्हाला खर्च कमी करायचा असेल तर त्यासाठी काही स्ट्रॅटेजीज अप्लाय कराव्या लागतात ज्या की आपण इथे स्टडी करणार आहोत. फॅक्टर्स अफेक्टिंग वेअर हाऊसिंग, कुठले फॅक्टर्स वेअर हाऊसिंग वर अफेक्ट करतात. मटेरियल्स हँडलिंग हा तिसरा एलिमेंट असेल. मटेरियल्स हँडलिंग मध्ये तुम्हाला मिनिंग, ऑब्जेक्टिव्ह, प्रिन्सिपल्स ऑफ मटेरियल हँडलिंग. आता ऍक्च्युअली मटेरियल हँडलिंग म्हणजे काय असतं मला सांगा जरा. मटेरियल म्हणजे कुठल्या टाईपचं, जे की प्रोडक्ट्स, आता कधी कधी हेवी प्रोडक्ट्स असतात ते जर मूव्ह करायचे असतील तुम्हाला, सिंपल तुम्हाला वेअर हाऊस मध्येच एका प्लेस वरून दुसऱ्या प्लेसला तो प्रोडक्ट मूव्ह करायचा असेल, हेवी प्रोडक्ट आहे, मग ते हँडल करण्यासाठी प्रत्येक वेळी ह्युमन सोर्स यूज करून चालणार आहे का, किंवा ते आपल्या कॅपॅसिटी मध्ये जर नसेल, आता वेट जर खूप जास्त एक्सेसिव्ह वेट असेल तर अशा केसमध्ये आपल्याला ते मटेरियल हँडल करण्यासाठी काही इक्विपमेंट्स यूज करावे लागतील. दॅट मीन्स इक्विपमेंट्स यूज फॉर मटेरियल हँडलिंग. मग असे कुठले इक्विपमेंट्स आहेत की ज्याच्या थ्रू आपण ते मटेरियल काय करू शकतो, हेवी लोड उचलू शकतो. ओके, मग ते आपल्याला इथे इक्विपमेंट्सचा स्टडी करावा लागेल मटेरियल हँडलिंग मध्ये. फॅक्टर्स अफेक्टिंग मटेरियल्स हँडलिंग इक्विपमेंट्स, आता ह्या इक्विपमेंट्स वर सुद्धा काही फॅक्टर्स इम्पॅक्ट करतात, अफेक्ट करतात, ते कुठले आहेत. ओके, आता पॅकेजिंग हा पार्ट तर आपण अगदी सुरुवातीपासून बघतो आहोत. मॅनेजमेंट मध्ये मार्केटिंगचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना तर 100% माहिती की पॅकेजिंग म्हणजे नक्की काय आहे. हा कॉमनचा सब्जेक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच पुन्हा एकदा सांगेन की पॅकेजिंग वर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. जसं की पॅकेजिंग जर प्रॉपर असेल, ते अट्रॅक्टिव्ह असेल, तर तुम्ही तुमच्या कस्टमरला काय करू शकता, अट्रॅक्ट करू शकता, अवेअरनेस आणू शकता आणि त्यामुळे तुमची सेलिंगची प्रोसेस इझी होते. मग आता इथे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत त्या पॅकेजिंगचे, जसं की तुम्हाला जर मी सांगितलं लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये जेव्हा ट्रान्सपोर्टेशन हा एलिमेंट आपण स्टडी केला, एका कंट्री मधून दुसऱ्या कंट्रीमध्ये ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी जेव्हा तुम्ही चॅनल्सचा यूज कराल, सपोज इन केस तुम्ही इथे काय केलात, वॉटरवेचा यूज केलात आणि वॉटरवेच्या थ्रू जाताना जर काही प्रॉब्लेम्स आले आणि तुमचं जे काही पॅकेजिंग असेल ते प्रॉपर केलेलं नसेल, तर त्यावरची जी इन्फॉर्मेशन आहे, लेबलिंग आहे, ते काय होणार आहे, खराब होणार आहे, डिस्ट्रॉय होणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही त्या जे काही तुम्ही पॅकिंग केलेलं आहे त्यामध्ये मटेरियल कुठला आहे हे बाहेर लवकर समोरच्याला कळणार नाहीये. म्हणजे जेव्हा लोड केला जातो प्रोडक्ट शिपच्या थ्रू, अनलोडिंग करताना दुसऱ्या कंट्रीमध्ये तो होणार आहे, त्यावेळी तो अनलोड करताना खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील. त्यावर इन्फॉर्मेशन नसेल, कोडिंग नसेल, तर तो आयडेंटिफाय करणं सुद्धा खूप हार्ड होईल. म्हणजे पॅकेजिंगचं जे इम्पॉर्टन्स आहे ते तुम्हाला इथे काय करायचंय, स्टडी करायचंय. त्याचे टाइप्स कसे असतील, टाइप्स ऑफ पॅकेजिंग मटेरियल, कुठल्या मटेरियलला कुठल्या टाइप्स ऑफ पॅकेजिंग असणं गरजेचं आहे, त्याची कॉस्ट मॅक्झिमम मिनिमम किती असली पाहिजे, किंवा त्याचं डिझाईन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा स्टडी आपल्याला इथे करावा लागेल. ओके, नेक्स्ट थिंग आहे, थर्ड तुमचं युनिट असेल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, लॉजिस्टिक कॉस्टिंग, परफॉर्मन्स मॅनेजमेंट अँड लॉजिस्टिक नेटवर्क अनालिसिस. म्हणजे 4 पॉइंट्स दिलेले आहेत ABCD. बघा, तुम्हाला फर्स्ट ए मध्ये लक्षात येईल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. आता पुन्हा आलाच प्रश्न तुम्हाला, आपण अगोदर वेअर हाऊसिंग पाहिलं होतं, आता इन्व्हेंटरी. मला आता सांगायचंय की इन्व्हेंटरी आणि वेअर हाऊसिंग मध्ये काय डिफरन्स आहे. वेअर हाऊसिंग जर स्टोअरिंग करतं की रॉ मटेरियल विथ फिनिश गुड्स, तसंच इथे इन्व्हेंटरी मध्ये काय स्टोअर केलं जातं,
इट इज अ लिस्ट ऑफ प्रोडक्ट्स. समजलं? म्हणजे आता ड्रॉइंग आहे, ड्रॉइंग साठी लागणारा जी काही लिस्ट आहे, यादी आहे तुमच्याकडे, काय काय मटेरियल लागतं, ती पूर्णच्या पूर्ण लिस्ट काय केलेली असेल, स्टॉक मटेरियल मध्ये ठेवलेली असेल. मग आता इन्व्हेंटरीचं मॅनेजमेंट कसं करता येईल आपल्याला, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय असतील, कशासाठी आपण ही लिस्ट तयार करतो, किंवा या पद्धतीचं जे काही स्टॉक आहे तो का आपण अवेलेबल केलेला असेल, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे, टेक्निक्स कुठल्या आहेत इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा इथे समावेश असेल. सेकंड बी पॉइंट जो बघताय, लॉजिस्टिक कॉस्टिंग. लॉजिस्टिक कॉस्टिंग मध्ये मीनिंग दिलेला आहे, टोटल कॉस्ट अप्रोच दिलेला आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. आता इथे काय केलंय बघा, की तुमची ऍक्टिव्हिटी कुठली आहे, लॉजिस्टिक मध्ये नक्की तुम्ही काय करताय, स्टॉक मटेरियल अवेलेबल करता, ट्रान्सपोर्ट करता, वेअर हाऊसिंग करता, इन्व्हेंटरी करता, कुठल्याही एका ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला त्या ऍज पर दॅट ऍक्टिव्हिटी तुम्हाला काय करायचं, कॉस्टिंग डिटरमाइन करायची आहे. मग मिशन बेस्ड कॉस्टिंग असेल, आता सपोज कुठल्या मिशनवर तुम्ही कुठला प्रोजेक्ट करताय, कुठल्या प्रोडक्शन केलं जात आहे, त्यानुसार मिशन म्हणजे करंट वर्क तुमचं कुठलं सुरू आहे, ऑर्गनायझेशन कुठल्या प्रोडक्शन मध्ये बिझी आहे किंवा कुठल्या गोष्टी स्टोअर करण्यासाठी बिझी आहे, तर मग अशा केस मध्ये तुम्हाला त्यासाठी येणारी कॉस्ट किती असेल. मिशन हे डिफरंट असू शकतात, त्यानुसार ती कॉस्ट आपण डिसाइड करू शकतो. परफॉर्मन्स मेजरमेंट इन सप्लाय चेन. आता इथे तुम्हाला ऍक्च्युअली सप्लाय चेन मध्ये जे काही चॅनल्स तुम्ही यूज करता, चॅनल मेंबर्स त्यामध्ये असतील, प्रत्येकाचा परफॉर्मन्स कसा आहे त्याचे मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. मग आता टाइप्स ऑफ परफॉर्मन्स मेजरमेंट, माझी पद्धत कधी वेगळी असू शकते, तुमची पद्धत वेगळी असू शकते. मग असे किती टाइप्स यामध्ये आहेत की ज्याच्या थ्रू आपण परफॉर्मन्स मेजर करू शकतो. म्हणजे तुम्ही जी काय आता प्रोडक्शन ही एक ऍक्टिव्हिटी आहे, तर त्यामध्ये प्रोडक्शन प्रोसेस मध्ये जे काही पर्सन्स येतील किंवा प्रोडक्शन प्रोसेस मध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज असतील, ऑर्गनायझेशन असेल, टॉप लेवल मॅनेजमेंट असेल, मिडल असेल, लोअर लेवल मॅनेजमेंट असेल, प्रत्येक एकाचा परफॉर्मन्स तुम्हाला इथे काय करावा लागेल, मेजर करावा लागेल, म्हणजेच तुम्हाला काय कळेल, आउटकम्स मिळतील. ओके. डायमेन्शन्स ऑफ परफॉर्मन्स मेजरमेंट, त्यासाठी कुठली परिमाणं तुम्ही लावणार आहात. आता जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला नेहमी क्लासमध्ये सांगते की कुठल्याही स्टुडंटचा परफॉर्मन्स जर मेजर करायचा असेल तर त्यासाठी डायमेन्शन्स आपण काही ठरवून घेतलेले असतात. एखादा स्टुडंट गुड बिहेवियर आहे, त्याचा परफॉर्मन्स बेस्ट आहे, आणि कोणाचा बेस्ट नाही, हे आपण कसं ठरवू शकतो, त्यासाठी आपण काही बेस्ट ठरवलेला आहे, म्हणजेच डायमेन्शन्स ठरवले. जसं की त्याचं रेग्युलर अटेंडन्स किती आहे, तो रेग्युलर ऍक्टिव्हिटी कसा करतो किंवा ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतो का, रेग्युलर स्टडी करतो का, रेग्युलर एक्झाम्सला तो असतो का, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगता येईल, डिसिप्लिन फॉलो करतो का. प्रत्येक असे आपण एक काय केलं, चार्ट तयार केला, म्हणजे डायमेन्शन्स ठरवून घेतले. मग आउट ऑफ 5 मार्क्स तुम्ही देत गेला, फायनली जो स्कोर तुमचा असेल त्यानुसार मॅक्झिमम आणि मिनिमम मार्क्स आउट ऑफ 25 मला किती अपेक्षित आहे, तो 20च्या अबाव जर असेल तर मी त्याचा परफॉर्मन्स बेस्ट आहे, एक्सलंट आहे असं म्हणू शकते. तो जर बिलो 20 असेल तर त्याचा परफॉर्मन्स मी कसा मेजर केला की इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, बरोबर, परफॉर्मन्स बेस्ड नाही, म्हणजे तो कुठला तरी वीक पॉइंट त्याच्यामध्ये आहे, हे मी काय केलं, डिसाइड केलं. कुठल्या डायमेन्शनचा सपोर्ट घेऊन, तर त्याचा अटेंडन्स, त्याचा डिसिप्लिन, त्याचे रेग्युलॅरिटी, ह्या गोष्टींवरून मी ठरवलं. सेम तुम्हाला इथे सप्लाय चेन जे काही वर्क करणार आहे, परफॉर्मन्स करणार आहे, सप्लाय चेनच्या थ्रू जर प्रोडक्ट तुमचा काय होणार आहे, ट्रान्सपोर्ट होणार आहे, तर त्या सप्लाय चेनला मला काय करावं लागेल, त्याची मेजरमेंट्स घ्यावे लागतील आणि त्यासाठी मला काही डायमेन्शन्स ठरवून घ्यावे लागतील. आता यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल मेजरमेंट सिस्टीम, म्हणजे आयडियल मेजरमेंट सिस्टीमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते सुद्धा इथे स्टडी करायचे. ओके. मुळात तुम्हाला परफॉर्मन्स मेजरमेंट समजलं कशा पद्धतीने केलं जातं. आता लास्ट थर्ड युनिट मधला लास्ट जो काही पॉइंट आहे, लॉजिस्टिकल नेटवर्क अनालिसिस. हे म्हणजे काय असतं, नेटवर्क अनालिसिस. तुम्ही पण आता खूप सारे नेटवर्कच्या भरोश्यावरच आहात. तुमचं जर नेटवर्क कनेक्शन पुअर असेल तर तुम्हाला काय होतं, लेक्चर एखाद दिवशी होत नाही, झालं असेल कदाचित काल परवा झालं असेल आपल्याकडे पाणी भरल्यामुळे, तर इथे
नेटवर्क जे आहे लॉजिस्टिकल नेटवर्क अनालिसिस, त्यामध्ये आपल्याला अनालिसिस करताना काय काय गोष्टी बघायच्या आहेत बघा, की त्याचं मिनिंग काय आहे, लॉजिस्टिकल नेटवर्क कसं तयार होतं. नेटवर्क म्हणजे काय, तर एक तुमची चेन आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही काय करताय, हे वर्क फंक्शन्स कंप्लीट करताय. आणि नेटवर्क लॉजिस्टिकची चेन कशी आहे त्याचं अनालिसिस मला करायचंय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करायचे, त्याचे इम्पॉर्टन्स मला माहिती असणं गरजेचं आहे. त्या गोष्टीला कुठे कुठे स्कोप आहे, कुठल्या फील्ड मध्ये स्कोप आहे, त्यामध्ये रोरो आणि लॅश ह्या दोन कन्सेप्ट दिलेले आहेत. रोरो मीन्स रोल ऑन अँड रोल ऑफ, दॅट इज कॉल्ड कार्गो शिप्स. तर त्याचा रोल कसा असेल, कार्गो शिप्सचा वापर कशासाठी केला जातो, ट्रान्सपोर्टेशन साठी. तर ही जी काही कन्सेप्ट आहे ही सुद्धा आपल्याला इन डिटेल इथे स्टडी करायची आहे. इज दॅट क्लिअर? नाउ लास्ट युनिट is recent trends in logistic and supply chain management. आपण जसं प्रत्येक सब्जेक्ट मध्ये लास्टला त्यांनी शेवटी नवीन जे काही ट्रेंड्स मार्केटमध्ये त्या सब्जेक्ट रिलेटेड येतात त्याचं डिस्कशन हे असणार आहे. त्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन लॉजिस्टिक, म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर लॉजिस्टिक मध्ये कशा पद्धतीने केला जातो, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असेल, इन्फॉर्मेशन कशी गॅदर केली जाईल. तर यानुसार इथे तुम्हाला लॉजिस्टिकचं स्टडी करायचं आहे. मॉडर्न लॉजिस्टिक स्ट्रक्चर जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, आता जर टेक्नॉलॉजी आलेली तर मॉडर्नायझेशन हे ऑटोमॅटिकली आलंच. मग इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय बदल झालाय, तर त्यांनी एक कन्सेप्ट दिलेली बघा, गोल्डन क्वाड्रिलॅटरल. आता गोल्डन क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, तर एक नॅशनल हायवे नेटवर्क आहे दॅट इज कनेक्टिंग टू मेट्रो सिटीज. जसं की आता इंडिया मधल्या मेट्रो सिटीज कोणत्या आहेत, दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई. ओके, तर यांना कनेक्ट करणारा एक नेटवर्क आहे, हायवे नेटवर्क, नॅशनल हायवे नेटवर्क. ही जी कन्सेप्ट आहे ते काय झालं की इन्फ्रास्ट्रक्चर बदलल्यामुळे ही कन्सेप्ट नव्याने पुढे आली. तसंच लॉजिस्टिकचे पार्क्स असतील, डीप वॉटर पोर्ट्स, त्यामध्ये आणखी खूप साऱ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की मॅरीटाईम लॉजिस्टिक काय असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हा पॉइंट स्टडी करायला लागेल. मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर. सी पॉइंट आहे लॉजिस्टिक आउटसोर्सिंग. लॉजिस्टिकचे आउटसोर्स कुठले आहेत. आता आउटसोर्सिंग मध्ये काय काय येतं बघा, की थर्ड पार्टी लॉजिस्टिक प्रोव्हायडर. थर्ड पार्टी म्हणजे जो प्रोव्हायडर असेल, ऍक्च्युली प्रोडक्शन करणारा असेल प्रोड्युसर, आणि कन्झम्पशन करणारा कस्टमर. तर कस्टमर पर्यंत जाताना थर्ड पार्टी लॉजिस्टिक प्रोव्हायडर कोण आहे, जसं इंटरमिडिएरी आपण यूज करतो की नाही मार्केटिंग मध्ये, तसं इथे थर्ड पार्टी लॉजिस्टिक प्रोव्हायडर आहे, फोर्थ पार्टी लॉजिस्टिक प्रोव्हायडर आहे. त्याचे ड्रॉबॅक्स काय असतील, आउटसोर्स यूज केल्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. थर्ड पार्टीच्या थ्रू सुद्धा तुम्ही कधी कधी ट्रान्सपोर्ट करता बघा, तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत फॉरेन मार्केटमध्ये पाठवायचे, तर मी कुठला तरी एजंटच्या थ्रू करेल, दॅट इज कॉल्ड थर्ड पार्टी. ओके, आता यामुळे तुम्हाला काय ड्रॉबॅक होऊ शकतात. सिलेक्शन ऑफ लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर. सिलेक्शन कसं करायचं, आता जसं तुमच्याकडे टीचरची वॅकन्सी असेल तर तुम्ही त्याचं सिलेक्शन कसं करणार, कुठल्या सब्जेक्टची वॅकन्सी आहे, मग त्यानुसार तुम्ही काय करता, इंटरव्ह्यूज घेतले जातात, त्यातून सिलेक्शन केलं जातं. क्वालिफिकेशन साठी तुम्ही काही हे ठेवलेलं असणार आहे, म्हणजे किती क्वालिफिकेशन कुठल्या टाईपचं असेल त्यानुसार तुम्ही घेता. तसं लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर जर आहे, थर्ड पार्टी असेल, फोर्थ पार्टी असेल, त्याचं सिलेक्शन मी कसं करणार. माझं प्रोडक्ट मला पाठवायचं, मार्केटमध्ये एकापेक्षा अधिक सर्व्हिस प्रोव्हायडर असतील, तर माझ्यासाठी बेस्ट कुठला आहे, यासाठी काहीतरी काय केलेलं असेल, टेक्निक असेल सिलेक्शन साठी, त्या पद्धतीने मला ते सिलेक्शन करायचंय. आउटसोर्सिंग व्हॅल्यू प्रपोजिशन असेल. आता लॉजिस्टिक इन द ग्लोबल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, की लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन या गोष्टीचा ग्लोबली कसा विचार केला जातो, म्हणजे याचं एन्व्हायरमेंट कसं असेल, त्याचे ट्रेंड्स कुठले असतील, ग्लोबल इश्यूज कुठले असतील, चॅलेंजिंग फॅक्टर्स कुठले आहेत लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी. तर खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे लॉजिस्टिक मध्ये. जेव्हा तुम्ही जाल, म्हणजे अगदी लॉजिस्टिक मध्ये पुढे तुम्ही जर करिअर करायचं ठरवलं तरी सुद्धा तुम्हाला भरपूर चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील, कारण की हा ओव्हरऑल डीप स्टडी आहे. यातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला काय समजतील
आणि त्यामुळे तुम्ही मार्केटमधील जॉबच्या अपॉर्च्युनिटीज सुद्धा घेऊ शकता. ओके, त्यामुळे प्रत्येकाने यावर कॉन्सन्ट्रेट करायचे. अगदी छोट्यातली छोटी कॉन्सेप्ट सिंपल आहेत, खूप साध्या आहेत. मी तुम्हाला त्या आणखी इझी करून सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि हा कॉमनचा सब्जेक्ट असल्यामुळे कोणी याकडे दुर्लक्ष करायचं नाही. लॉजिस्टिक मध्ये सुद्धा केटी लागते. 1 वर्ष जवळजवळ 11 मुलांना केटी लागलेली आहे. हे लक्षात ठेवायचे. हा थेरी सब्जेक्ट आहे म्हणून याकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. ओके, नाउ वी हॅव टू स्टार्ट फर्स्ट unit. Introduction to logistic management. Okay, first we have see the meaning of logistic management. Logistic is concerned with getting the products and services where they are needed and when they are desired at the lowest cost possible. पहिल्या सेंटेन्स मध्ये त्यांनी सांगितलं की जिथे गरज आहे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसची, हे कशाशी संलग्न आहे, कुठल्या गोष्टीशी रिलेटेड आहे लॉजिस्टिक, तर गुड्स आणि सर्व्हिसेस, प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. त्याची गरज काय आहे की जिथे जिथे हे गुड्स आणि सर्व्हिसेस गरजेचे आहेत किंवा ते ज्यांना अपेक्षित आहे त्यांच्यासाठी कमीत कमी प्राइस, लोवेस्ट कॉस्ट पॉसिबल म्हणजे काय, कमीत कमी कॉस्ट मध्ये ते तुम्हाला काय करायचे, प्रोव्हाइड करायचे आहे. लॉजिस्टिक इज अ प्लॅनिंग फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. लॉजिस्टिक म्हणजे काय की प्लॅनिंग करणं यामध्ये खूप गरजेचं आहे. प्लॅनिंग फंक्शन आहे म्हणजे काय की यामध्ये ऑल ऍक्टिव्हिटीज जेवढ्या काही होतील त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करणं हे त्याचं काम असेल. आता यामध्ये नक्की कुठल्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातील तर तुम्हाला लक्षात येईल. इट इज डिफिकल्ट टू अकम्प्लिश एनी मार्केटिंग और मॅन्युफॅक्चरिंग विदाउट लॉजिस्टिकल सपोर्ट. म्हणजे यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग विदाउट लॉजिस्टिक होणार नाहीये, कारण प्लॅनिंग हे मॅन्युफॅक्चरिंग साठीही नेसेसरी आहे आणि मार्केटिंग साठी सुद्धा नेसेसरी. आपण मार्केटिंग प्लॅन्स तयार केले, स्टेप्स बघितल्या की मार्केटिंग प्लॅन बनवताना ती प्रोसेस कंप्लीट करताना कुठल्या स्टेप्सने गेलं पाहिजे, ते प्लॅन तयार करताना तुम्हाला लॉजिस्टिकची हेल्प घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे प्लॅनिंग फंक्शन असल्यामुळे तुम्हाला विदाउट लॉजिस्टिक सपोर्ट मार्केटिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा करणं पॉसिबल नाही. It involves the integration of information. तुम्ही all टाईपचं मॅनेजमेंट तिथे करता, ऑल टाईपचं प्लॅनिंग करता, तर त्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशनची गरज असेल. मी प्लॅन केव्हा तयार करेल सांगा? जसं मी मागच्या लेक्चरला एका तुम्हाला सांगितलं की तुम्ही ट्रिपला जाताय तर तुमच्याकडे कुठल्या गोष्टीची इन्फॉर्मेशन असली पाहिजे. ही एक ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही ट्रिपला जाणं ही एक ऍक्टिव्हिटी आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या टाईपची इन्फॉर्मेशन घेतली की त्या प्लेसला जाण्यासाठी येणारी कॉस्ट किती आहे, कुठल्या वेळेने तुम्ही जाणार आहात, बरोबर, किती दिवसांचं ट्रॅव्हल असेल, ही सगळी इन्फॉर्मेशन जेव्हा एकत्रित तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही डिसाइड करू शकता की ती प्लेस मला ट्रिपला जाण्यासाठी योग्य आहे किंवा नाही. ओके, सेम ॲज इट इज हे प्लॅनिंग फंक्शन असल्यामुळे यामध्ये तुम्हाला जी काही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची, सपोज तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर तुम्हाला येणारा खर्च, तुम्हाला लागणारी कॉस्ट, तुम्हाला अवेलेबल असणारा फंडिंग, या सगळ्या गोष्टींची माहिती जेव्हा तुमच्याकडे एकत्र येते म्हणजे इंटिग्रेशन ऑफ इन्फॉर्मेशन, त्यानंतर तुम्ही काय करता, ट्रान्सपोर्टेशन करता. जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग कंप्लीट झालं, ट्रान्सपोर्टेशन, इन्व्हेंटरी, वेअर हाऊसिंग, मटेरियल हँडलिंग आणि पॅकेजिंग, म्हणजे यामध्ये किती गोष्टी येतात, तर इंटिग्रेशन किती गोष्टींचं होतं की इन्फॉर्मेशन फर्स्ट, सेकंड ट्रान्सपोर्टेशन, त्यामध्ये सुद्धा काही एलिमेंट्स आपण स्टडी केले, इन्व्हेंटरी, वेअर हाऊसिंग आहे. इन्व्हेंटरी मध्ये काय असणार आहे, लिस्ट ऑफ प्रोडक्ट्स, आणि वेअर हाऊसिंग मध्ये रॉ मटेरियल विथ फिनिश गुड्स, मटेरियल हँडल कसं करणार आहात, त्यासाठी कुठले इक्विपमेंट्स वापरले जातील, आणि पॅकेजिंग कसं केलं जाईल, म्हणजे ऑल थिंग्स आर देअर. फोर्थ वन आहे द फॉर्मल डेफिनेशन ऑफ द वर्ड लॉजिस्टिक. आता त्यांनी मिनिंग मध्येच एक डेफिनेशन दिलेली आहे बघा. या डेफिनेशन वरून तुम्हाला एक्झॅक्टली कळेल
की लॉजिस्टिक म्हणजे नक्की काय आहे, लॉजिस्टिक मॅनेजमेंट. ओके, ऍज पर द परसेप्शन ऑफ काउन्सिल ऑफ लॉजिस्टिक मॅनेजमेंट, त्यांनी ही डेफिनेशन तयार केली. इट इज द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, implementing and controlling the efficient, effective flow and storage of goods, services and related information from the point of origin to the point of consumption for the purpose of conforming to customer requirements. कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत त्यानुसार त्या इन्फॉर्मेशनचा फ्लो केला जातो फ्रॉम द पॉइंट ऑफ ओरिजिन टू द पॉइंट ऑफ कन्झम्पशन. लक्षात आलं? म्हणजे ही जी प्रोसेस आहे प्लॅनिंगची, लॉजिस्टिक मॅनेजमेंट म्हणजे त्यामध्ये काय करणं गरजेचं आहे? फक्त प्लॅनिंग करून थांबणार आहात का? मी फक्त ड्रॉ केलं, एक मॅप तयार केला, त्यावर लिहिलं की मी ह्या प्लेस वरून ह्या प्लेसला जाणार आहे असा माझा प्लॅन आहे, ट्रिपला जाण्याचा मार्ग हा असेल, हे फक्त ऑन डॉक्युमेंटच राहील. मग तो प्लॅन मला इम्प्लिमेंट करायचा आहे, तो कंट्रोल मध्ये सुद्धा असला पाहिजे. बाय चान्स एक ऑप्शन तुमच्याकडून फेल गेलं तर प्लॅन मध्ये दुसरं ऑप्शन ठेवलेलं असेल की मला बाय बस जाणार होतो, बस मला अवेलेबल झाली नाही कारण त्या दिवशी बसचा संप होता, मग मी दुसरं ऑप्शन प्लॅनिंग मध्ये ठेवलेलं आहे की मी कुठल्याही प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा जाऊ शकतो. मग अशा केस मध्ये मला काय करायचंय? कंट्रोलिंग पण करायचं आहे आणि इफिशियंट, इफेक्टिव्ह फ्लो अँड स्टोरेज ऑफ गुड्स. म्हणजे आता हे लॉजिस्टिक आहे त्यामुळे इथे काय करावं लागेल की इफिशियन्सी त्या गोष्टीमध्ये असली पाहिजे. म्हणजे जसं कस्टमर, ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट तुम्हाला त्या गोष्टींचा फ्लो करता आला पाहिजे क्विक, दॅट इज कॉल्ड एफिशियंट. इफेक्टिव्ह फ्लो करणं म्हणजे काय की इफेक्ट केव्हा येईल? जेव्हा विदाउट डॅमेज तो प्रोडक्ट फायनल कस्टमर पर्यंत पोहोचेल. जसं मी सांगितलं की वॉटरने यूज केला आणि पाण्यामुळे ते जर काय झालं, डिस्ट्रॉय झाली तुमची इन्फॉर्मेशन, लेबलिंग खराब झालं, तर कदाचित तो इफेक्टिव्ह फ्लो होऊ शकणार नाहीये. म्हणून इथे काय सांगितलंय की इफिशियंट अँड इफेक्टिव्ह फ्लो अँड स्टोरेज ऑफ गुड्स ऑल्सो. म्हणजे जेव्हा तो स्टोअर करून ठेवला जाईल प्रोडक्ट्स, जोपर्यंत मार्केटची डिमांड येत नाही तोपर्यंत, सप्लाय करेपर्यंत तो वेअर हाऊस मध्ये असेल, इन्व्हेंटरी मध्ये असेल, तर तो स्टोरेज कसा असला पाहिजे की सर्व्हिसेस अँड रिलेटेड इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॉइंट ऑफ ओरिजिन टू द पॉइंट ऑफ कन्झम्पशन. म्हणजे तुमचा जो पर्पज आहे की ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट मला त्याचा फ्लो करायचा आहे, तर त्या पद्धतीने हे प्लॅनिंग तुम्हाला लॉजिस्टिक मॅनेजमेंटचं करावं लागेल. समजतंय का? Okay. Next point is mission of logistic is providing a means by which customer satisfaction is achieved. आता मिशन ऑफ लॉजिस्टिक काय प्रोव्हाइड करतं? A means by which customer satisfaction is achieved. मुळात हे प्लॅनिंग फंक्शन आहे. मीन्स व्हॉट? तुम्हाला यामध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज केल्या जातील त्या कशासाठी असतील? तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन साठी असतील. त्यांचे जे मिशन्स असतील ते सुद्धा कस्टमर सॅटिस्फॅक्शन साठी असतील. बरोबर? त्यानंतर आहे विदाउट लॉजिस्टिक सपोर्ट नो ऍक्टिव्हिटी कॅन बी परफॉर्म टू मीट अ डिफाईन्ड गोल. ओके, म्हणजे कुठली ऍक्टिव्हिटी परफॉर्म करू शकत नाही तुम्ही विदाउट लॉजिस्टिक सपोर्ट, कारण विदाउट प्लॅनिंग तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. विदाउट प्लॅनिंग कुठल्याही ऑर्गनायझेशन त्यांचे गोल अचीव करू शकत नाही. त्यामुळे इथे लॉजिस्टिकची गरज असणार आहे. ओके, आता कॉजेस ऑफ बॅड लॉजिस्टिक. जर तुमचं लॉजिस्टिक प्रॉपर नसेल, म्हणजेच तुमचं प्लॅनिंग प्रॉपर नसेल, तर त्याला जबाबदार कोण? त्याची कारण काय असू शकतात? मग त्याचं कारण पहिलं रिझन काय असेल? इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जसं की बॅड रोड्स, इनइफिशियंट रेल्वेज, पुअर कम्युनिकेशन लाईन्स, कंजेशन इन द पोर्ट्स. हे काय झाले? इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड तुमचे रिझन्स झाले की ज्यामुळे तुमचं बॅड लॉजिस्टिक म्हणजे बॅड प्लॅनिंग झालं. टॅक्सेशन असेल, इन्फॉर्मेशन, इनएडिक्वेट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आली असेल, म्हणजे इन्फॉर्मेशन मध्ये काहीतरी गडबड आहे, चुकीची माहिती तुम्हाला मिळाली. मॅनेजमेंट मध्ये पुअर मॅनेजमेंट डिसिजन्स असतील, जसं की तुम्हाला क्विक डिसिजन घेता नाही आले, कधी कधी चुकीचा डिसिजन घेतला. फोरकास्टिंग रिलेटेड बऱ्याचदा असं होतं की तुम्ही जो काही एस्टिमेट तयार केलेला असतो, अंदाज वर्तवलेला असतो, तो कधी कधी फेल जातो. तुमचं ते जे काही प्लॅनिंग आहे ते फेल जातं आणि मग त्यामुळे काय होतं की बॅड लॉजिस्टिक होतं, म्हणजे बॅड प्लॅनिंग तुमचं तयार होतं.
आता यामध्ये टाइप्स ऑफ लॉजिस्टिक आपल्याला नाही घेणार कारण ते नाहीये आपल्या त्याच्यामध्ये. आता पुढचा पार्ट जो येतो टाइप्स नंतर इम्पॉर्टन्स ऑफ लॉजिस्टिक, हा पार्ट आपल्याला सिलेबस मध्ये आहे त्यामुळे आपण घेणार आहोत. एक्सेसिव्ह खूप साऱ्या गोष्टी या बुक्स मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. शेट पब्लिकेशनचं बुक मी यूज करते पण त्यामध्ये आउट ऑफ सिलेबस जे काही पॉइंट्स आहेत आपण शेवटी अगदी वेळच राहिला तर ते सुद्धा घेणार आहोत पण अगोदर आपण सिलेबस ओरिएंटेड जे काही पॉइंट्स आहेत ते अगोदर संपवणार आहोत. म्हणून इम्पॉर्टन्स ऑफ लॉजिस्टिक, आता तुम्हाला ही गोष्ट माहिती लॉजिस्टिक हे जर प्लॅनिंग फंक्शन आहे मॅनेजमेंटचं तर याचे काय इम्पॉर्टन्स असू शकतात. जसं मी सांगितलं विदाउट प्लॅनिंग तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही, कुठलीही प्रोसेस कम्प्लीट करू शकत नाही, कुठलीही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करू शकत नाही. म्हणजेच इथे काय लॉजिस्टिकचं इम्पॉर्टन्स फर्स्ट पॉइंट दिलेला आहे बघा, इट लीड्स टू कस्टमर सॅटिस्फॅक्शन. मग कस्टमर सॅटिस्फॅक्शन लॉजिस्टिकच्या थ्रू कशा पद्धतीने केलं जाईल तर त्यामध्ये ऑर्गनायझेशन काय करेल बघा, सुपेरियर कस्टमर सर्व्हिस ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी, कॉस्ट, डिलिव्हरी, फ्लेक्सिबिलिटी, सेफ्टी आर सेट to meet customer expectations. Logistics address these parameters which leads to customer satisfaction through superior customer service. बघा आता इथे तुम्हाला काय लक्षात येत आहे की जर मला अपेक्षित आहे त्याचं इम्पॉर्टन्स असं आहे लॉजिस्टिकचं की कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. मग ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय असतात मुळात की जेव्हा तुम्हाला सुपेरियर कस्टमर सर्व्हिस प्रोव्हाइड करायची तर कस्टमरचे एक्सपेक्टेशन्स लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कस्टमरला तुमची जी सर्व्हिस आहे ती कशी एक्सपेक्टेड आहे, मग त्यासाठी त्यांना डिलिव्हरी कशी झाली पाहिजे, डिलिव्हरीची प्रोसेस कशी असली पाहिजे. मी आज प्रोडक्ट ऑर्डर केला आणि जवळजवळ 2 वर्ष झाली तरी अजून काहीच रिप्लाय आलेला नाही, चालेल का? नाही चालणार. म्हणजेच मला डिलिव्हरी कशी क्विक हवी, म्हणजे ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट ती डिलिव्हरी झाली पाहिजे. त्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी सुद्धा असली पाहिजे. जसं मी मगाशी सांगितलं की बसचा संप होता मग मी काय करणार, ब्लेम कोणावर करायचा, मग कस्टमरने काय करायचं. तर फ्लेक्झिबल असा तो प्लॅन मध्ये फ्लेक्झिबिलिटी सुद्धा असली पाहिजे, क्वालिटी असली पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी असली पाहिजे, सेफ्टी असली पाहिजे. तुम्ही जे काही प्रोडक्ट तयार कराल, जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड कराल त्यामध्ये सेफ वाटणं गरजेचं आहे. जसं मी आता तुम्हाला सांगू शकते की रुरल एरिया मधले जे कस्टमर्स आहेत ते टेक्नॉलॉजीचा वापर करताना घाबरतात किंवा ऑनलाईन सर्व्हिसेस घेताना घाबरतात. तुम्हाला जर कुठले नंबर्स तुमचे अकाउंट नंबर वगैरे जर द्यायचे असतील तर त्यांना तिथे सेफ वाटत नाही आणि त्याच्यामुळे त्या सर्व्हिसेस घ्यायला ते तयार होत नाही, बरोबर. तर मग ही जी काही सेफ्टी आहे ती सुद्धा तुम्हाला या प्लॅनिंगच्या थ्रू काय करायची ऑर्गनायझेशनला प्रोव्हाइड करावी लागेल कस्टमरला, तेव्हा कस्टमर सॅटिस्फॅक्शन पॉसिबल होईल. इज दॅट क्लिअर? Second one is integrates logistical activities. आता इम्पॉर्टन्स ऑफ लॉजिस्टिक्स आपण बघतोय त्यामध्ये इंटिग्रेट्स लॉजिस्टिकल ऍक्टिव्हिटीज. आता जे काही फंक्शन्स आहेत यामध्ये दिलेत लॉजिस्टिकचे फंक्शन्स जे आहेत ते अंडर वन अम्ब्रेला कूलिंग डाऊन इंटर डिपार्टमेंटल बॅरियर्स असं सांगितलंय. दिस इज नोन ॲज द इंटिग्रेशन ऑफ ऑल डिपार्टमेंट्स. ऑर्गनायझेशन ज्या काही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करते, ज्या काही प्रोसेस करते तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, प्लॅनिंग. प्लॅनिंग करताना ऑर्गनायझेशन कुठल्याही एका डिपार्टमेंटला कन्सिडर करून प्लॅनिंग केलं जात नाही. त्यासाठी ऑल डिपार्टमेंटचं काय असणार आहे इथे सहभाग असेल, त्या सगळ्यांचा पार्टिसिपेशन इथे असणार आहे आणि त्यामुळे त्यांना इंटिग्रेट करणं म्हणजे एकत्रितपणे त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ती घेऊन, म्हणजे जसं आता मला कुठल्या प्रोडक्टचं जर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कम्प्लीट करायची असेल तर त्यासाठी सध्या आपलं फायनान्स डिपार्टमेंटची पोझिशन काय आहे, आपल्याकडे तेवढा फायनान्स अवेलेबल आहे का, फंड्स अलोकेट करायचे असतील तर त्यासाठी रिसोर्सेस कुठलेही आपण वापरू शकतो. त्यासाठी मला फायनान्स डिपार्टमेंटची सुद्धा हेल्प लागेल, मार्केटिंग डिपार्टमेंटची हेल्प लागेल, कारण की जो प्रोडक्ट जे काही मॅन्युफॅक्चरिंग मला प्रोडक्टचं करायचं आहे त्या प्रोडक्टला मार्केटमध्ये कशा पद्धतीने कस्टमर डिमांड करतो हे जर मला माहिती नसेल तर कदाचित माझं जे काही प्लॅनिंग आहे ते फेल जाऊ शकतं मॅन्युफॅक्चरिंगचं. म्हणजे मला इथे काय जनरली की इंटिग्रेशन करणं लॉजिस्टिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये हे त्याचं इम्पॉर्टन्स आहे. ते इंटिग्रेट करतं त्यामुळे काय होतं
की कुठलेही गोल्स ऑर्गनायझेशनचे अचीव करणं शक्य होतं. नेक्स्ट थर्ड थिंग आहे कॉम्पिटिटिव्ह एज. आता यामध्ये लॉजिस्टिकचं काय पार्ट आहे, इम्पॉर्टन्स काय आहे, तर in a commodity market where price is not only the factor which determine product differentiation but there are other parameters too. मग आता कॉम्पिटिशन मध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर फक्त प्रोडक्टची प्राइस खूप हाय आहे म्हणून तुम्ही तुमचं मार्केटमध्ये तुमचा प्रोडक्ट जास्त सेल होईल का किंवा कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही टिकू शकाल का, तर नाही. मग त्यासाठी तुमच्याकडे काही अदर पॅरामीटर्स सुद्धा असतील. म्हणजेच काय की कॉम्पिटिटिव्ह एज मध्ये तुम्हाला टिकण्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल, त्याचं एक इम्पॉर्टन्स असेल. म्हणजे जसं की राईट टाइमला राईट डिलिव्हरी, राईट प्लेसला, राईट क्वांटिटी मध्ये, राईट क्वालिटी मध्ये तुम्हाला काय करायची, ती डिलिव्हरी करायची. म्हणजे इथे प्रॉपर प्लॅनिंग जर केलं तर काय होणार आहे की तुमची एक व्हॅल्यू ऍडेड म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन होईल त्या गुड्सला किंवा सर्व्हिसेसला आणि त्यामुळे तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये काय करू शकाल, टिकू शकाल. म्हणजे इथे काय की अवेलेबिलिटी करायची त्या प्रोडक्ट्सची किंवा सर्व्हिसेसची, दॅट इज कॉल्ड इन टर्म्स ऑफ टाइम, प्लेस, क्वालिटी, कॉस्ट, डिलिव्हरी अँड क्वांटिटी ऑल्सो टू रेड्यूस द कॉस्ट. म्हणजे काय की कॉम्पिटिटरची जी प्राइस आहे त्या कंपॅरिझनने तुमचा प्रोडक्ट लो ला असेल, जसं की मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज आपण स्टडी केलेले आहेत की पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे त्यामध्ये काय असतं की जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये न्यू प्रोडक्ट आणता तेव्हा कॉम्पिटिशन मध्ये टिकण्यासाठी कॉम्पिटिटरच्या प्राइस पेक्षा लो प्राइसला जेव्हा तो प्रोडक्ट सेल केला जातो तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये काय करू शकता, अवेअरनेस किंवा त्याचं अट्रॅक्शन कस्टमरच्या माइंड मध्ये आणू शकता. हे झालं आपलं कमर्शियल मार्केटिंग मध्ये आपण मागे स्टडी केलेलं आहे. पण फक्त प्राइस हाच फॅक्टर इम्पॅक्ट करतो का कॉम्पिटिटिव्ह एज मध्ये, तर नाही. राईट टाइमला म्हणजे काय की दिवाळी पिरियड आहे, दिवाळीमध्ये लागणारे प्रोडक्ट्स कुठले आहेत, ते जर तुम्ही ऑफ सीझनला आणून दिलेत तर त्याला डिमांड असेल का किंवा तेवढं सेल होईल का, कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही टिकू शकाल का, त्याची क्वालिटी बेस्ट नसेल, त्याची प्लेस बरोबर नसेल. मार्केट प्लेस डिसाइड करणं हा सुद्धा एक डिसिजन घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मार्केटिंग रिसर्च करावा लागतो. तसंच इथे तुम्हाला या सगळे फॅक्टर्स लक्षात घेतले की तुम्हाला काय मिळेल, ते कॉम्पिटिटिव्ह एज मिळेल. ओके. फोर्थ वन आहे लॉजिस्टिक्स विन्स ऑर लुजेस वॉर्स. आता लॉजिस्टिक मुळे तुम्ही वॉर जिंकू शकता. म्हणजे काय की ऍक्च्युअली तुम्हाला इथे लढायला जायचंय का, नाही. हे एक वॉर आहे. म्हणजे काय, बिझनेस वॉर आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचंय की प्रॉफिट मॅक्सिमाइज करायचं आहे आणि कॉस्ट रिडक्शन करायचं आहे किंवा तुम्हाला कस्टमर सॅटिस्फॅक्शन एक्सपेक्टेड आहे. तर मग ही जी टफ कॉम्पिटिशन आहे हे काय आहे, एक प्रकारचं वॉर आहे आणि ते तुम्ही लॉजिस्टिक मुळे काय करू शकता, विन करू शकता, म्हणजे जिंकू शकता. आलं लक्षात, हे त्याचं इम्पॉर्टन्स असेल. फिफ्थ वन आहे सपोर्ट्स क्रिटिकल फंक्शन्स लाईक ऑपरेशन्स अँड मार्केटिंग. लॉजिस्टिक काय करतं, कुठल्या फंक्शन्सला सपोर्ट करतं, म्हणजे क्रिटिकल फंक्शन्स कुठले असतील, इंटरफेस विथ ऑपरेशन्स. बघा कशा पद्धतीने इंटरफेस, संवाद कसा साधला जातो. तर स्ट्रॉंग लॉजिस्टिक सपोर्ट्स एनेबल्स अ कंपनी टू मूव्ह टुवर्ड्स जस्ट इन टाइम प्रोडक्शन सिस्टीम फॉर अ सर्वायवल इन अ हायली कॉम्पिटिटिव्ह मार्केट. तुम्हाला जर कॉम्पिटिशन मध्ये टिकायचंय बरोबर, तर लॉजिस्टिक काय सपोर्ट करतं, तर कंपनीला मूव्ह करण्यासाठी जस्ट इन टाइम प्रोडक्शन सिस्टीम म्हणजे काय की ज्या पद्धतीने मार्केटमध्ये डिमांड येईल, ज्या पद्धतीने कस्टमर रिक्वायरमेंट करेल, डिमांड अँड सप्लाय ज्याला आपण म्हणतो, तर तो इतका क्विक असला पाहिजे. जस्ट इन टाइम प्रोडक्शन सिस्टीम तुम्ही अप्लाय करायची म्हणजे काय की सपोज मला आज 10 प्रोडक्ट्सची रिक्वायरमेंट एक्स्ट्रा आली तर मी त्याला विदिन अ काही टाइम पिरियड काय करायचंय, कम्प्लीट करणार आहे. म्हणजे तशी माझी काय असली पाहिजे, क्विक प्रोसेस माझ्याकडे असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण आता टेक्नॉलॉजीची सुद्धा मदत घेऊ शकतो. टेक्नॉलॉजीचा सपोर्ट इथे मिळणारच आहे आणि तुमचं तसं प्री प्लॅन असेल, कारण की लॉजिस्टिक हे जर प्लॅनिंग मॅनेजमेंटचं प्लॅनिंग फंक्शन आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला ही प्रोडक्शन सिस्टीम तुमच्या प्लॅनिंग मध्ये ठेवावी लागेल. अदरवाईज काय होईल की तुमचा कस्टमर रिक्वायरमेंट केल्यानंतर जर तुम्हाला इन टाइम डिलिव्हरी मिळत नसेल ऍज अ कस्टमर, तर तो कस्टमर तुमच्या कॉम्पिटिटर कडे डायव्हर्ट होईल. ओके.
नेक्स्ट वन आहे इम्पॉर्टन्स मध्ये इंटरफेस विथ मार्केटिंग. मार्केटिंगशी कशा पद्धतीने त्याचं कनेक्शन आहे बघा. लॉजिस्टिक प्रोव्हाइड्स द इंटरफेस बिटवीन प्रोडक्शन फंक्शन अँड मार्केटिंग फंक्शन. म्हणजे आता प्रोडक्शन फंक्शन आणि मार्केटिंग फंक्शन याचा कशा पद्धतीने कनेक्शन आहे, तर मार्केटिंग इज ट्राइंग टू सेल द प्रोडक्ट इन मार्केट प्लेस. मार्केटिंग काय करतं की तुम्ही जे काही प्रोडक्शन केलेलं आहे ते प्रोडक्ट्स कुठे सेल केले जातात, मार्केट प्लेसला. मग इथे त्यांनी सांगितलंय की हे जे फंक्शन इंटरफेस करतं दॅट प्रोड्युसेस इट अँड द फंक्शन दॅट मेक्स द कन्झ्युमर बाय इट. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने प्रोडक्शन केलेलं आहे की जे कस्टमर बाय करू शकतील. दस लॉजिस्टिक स्ट्रॅटेजीज एम्फेसिस इज ऑन 4 P's ऑफ मार्केटिंग. जसं लॉजिस्टिक मध्ये सुद्धा 4 P's ऑफ मार्केटिंग त्यांनी स्ट्रॅटेजी यूज केलेली आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, मार्केटमध्ये तुमचे प्रोडक्ट्स सेल करू शकता. त्यामध्ये प्रोडक्ट, प्राइस, प्रमोशन, प्लेस. ओके. म्हणजे इथे प्रोडक्ट मध्ये तुम्ही प्राइस डिफाइन करणार आहात, कुठला प्रोडक्ट मार्केटमध्ये कुठल्या प्रोडक्टची डिमांड आहे तो टाईपचा प्रोडक्ट असेल, प्राइस त्याची डिफाइन केली जाईल, प्रमोशन्स त्यासोबत दिले जातील, त्याचं ऍडव्हर्टायझिंग केलं जाईल, सेल्स प्रमोशन्स दिले जातील आणि मार्केट प्लेस डिफाइन केली जाईल. ओके. नेक्स्ट थिंग आहे, नेक्स्ट पॉइंट इम्पॉर्टन्सचा, लॉजिस्टिकल कॉस्ट. आता लॉजिस्टिकचे एक्सपेंडिचर्स त्यांनी मेन्शन केले, दॅट आर 5% to 35% ऑफ सेल्स डिपेंडिंग ऑन टाइप ऑफ बिझनेस. तुमचा बिझनेसचा टाइप कुठला आहे, तुम्ही कुठल्या टाइपचे प्रोडक्ट सेल करता त्यावर डिपेंड करतं की त्याचं एक्सपेंडिचर कसं असेल, किंवा जिओग्राफिकल एरिया कुठला आहे ऑपरेशनसाठी लागणारा, वेट आणि व्हॅल्यू रेशोज ऑफ प्रोडक्ट्स अँड मटेरियल्स. खूप एक्सेसिव्ह वेट असणार आहे, म्हणजे रॉ मटेरियल सुद्धा खूप काय लागतं तुम्हाला, हेवी रॉ मटेरियल लागत असेल. जिओग्राफिकल एरिया पण असा आहे की जिथून ट्रान्सपोर्ट करणं ते मटेरियल खूप अवघड असेल, तर त्यानुसार त्याची कॉस्ट काय होते, ऍड होत जाते. लक्षात आले. आता आपण ज्या एरियामध्ये राहतो आपल्याकडे हेवी रेनफॉल आहे, आपल्या इथे जर बाहेरून कुठलं रॉ मटेरियल मागवायचं असेल मॅन्युफॅक्चरिंग साठी, तर आपल्या जिओग्राफिकल एरियानुसार किंवा इथल्या एन्व्हायरमेंटल कंडिशन नुसार ते फार अवघड जाणार आहे. कारण की इकडे एकतर घाट वळण आहे, म्हणजे ज्यामुळे रस्ता कसा आहे, सरळ नाहीये तुम्हाला, तर त्यामुळे रोडवेचा वापर करणे तसं हार्ड आहे. आणि त्याच्या थ्रू जर तुम्ही आणणार असाल, कधी कधी दरड कोसळते मध्येच आणि रस्ता ब्लॉक होतो. मध्ये बोरघाट ज्या पद्धतीने ब्लॉक झाला होता तुम्हाला माहितीये. तर आपलं जे काही दळणवळण आहे, म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे, तोच थांबतो, बाहेरून येणारे सगळे प्रोडक्ट्स आपण बंद होतात. तर त्यामुळे ही ऍडिशनल कॉस्ट इथे काय होते, ऍड होते लॉजिस्टिकल एक्सपेंडिचर नुसार. दिस इज अन एक्सपेन्सिव्ह ऑपरेशन अँड इम्प्रुव्हमेंट इन द एफिशियन्सी ऑफ लॉजिस्टिक फंक्शन, इल सेव्हिंग एज वेल एज कस्टमर सॅटिस्फॅक्शन. म्हणजे हे ऑपरेशन कसे आहेत, एक्सपेन्सिव्ह आहेत, त्यामध्ये एफिशियन्सी आणण्याचा प्रयत्न केला जातो लॉजिस्टिकच्या थ्रू. म्हणजे याच्यामध्ये कसं आपल्याला काही सोल्युशन्स काढता येतील. आता जर दळणवळण बंदच झालं, एक्सपोर्ट इम्पोर्ट बंद झाला, आवक जावक कमी झाली, तर मग लॉजिस्टिक त्यावर काहीतरी दुसरं सोल्युशन काढेल, इम्प्रुव्हमेंट इन द एफिशियन्सी ऑफ लॉजिस्टिक. ओके. हा पार्ट इथे संपला. इन इंडिया हा पार्ट नाहीये आपल्याला, हा पण पार्ट नाहीये, सिलेबस मध्ये नाही म्हणून मी घेत नाहीये, कारण आपला सिलेबस खूप वास्ट आहे. तुमच्या लक्षात येईल हळूहळू जसं आपण पुढे जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने यामध्ये एक्सेसिव्ह पार्ट दिलेला आहे. व्हॉट आर द ऑपरेशनल ऑब्जेक्टिव्ह ऑफ लॉजिस्टिक. ओके, हा पार्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह आहेत, आपल्याला हा घ्यावा लागेल. आता ऑपरेशनल ऑब्जेक्टिव्ह ऑफ लॉजिस्टिक, त्यामध्ये ऑब्जेक्ट डिफाइन करताना लॉजिस्टिकने ऑपरेशनल ऑब्जेक्टिव्ह डिफाइन केलेले आहेत की तुम्ही जे ऑपरेशन्स कराल, म्हणजे जे काही कामं असतील तुमची, ऑपरेशन करणं म्हणजे इथे सर्जरी करणं असं अजिबात नाही घ्यायचं आहे, इथे रॅपिड रिस्पॉन्स. मग ऑब्जेक्टिव्ह काय आहे माझं लॉजिस्टिकचं, जे काही मी प्लॅन केलेलं आहे, कुठल्याही प्रोजेक्ट साठी असेल, कुठल्या मॅन्युफॅक्चरिंग साठी असेल, जे माझं ऑपरेशन आहे त्यानुसार लॉजिस्टिकचा ऑब्जेक्टिव्ह रॅपिड रिस्पॉन्स देणं. आता सपोज मला ट्रान्सपोर्ट करायचं आहे, हे एक ऑपरेशन मला करायचं आहे, मग मला त्यामध्ये काय करायचंय की रॅपिड रिस्पॉन्स द्यायचा, म्हणजे इट रेफर्स टू हाऊ फास्ट वी रिस्पॉन्ड टू आवर कस्टमर्स.
लॉजिस्टिक शुड एन्श्युअर दिस. लॉजिस्टिक याकडे दुर्लक्ष करणार नाही की कस्टमरला कशा पद्धतीने मी रिस्पॉन्ड देते, बरोबर ना. त्यानंतर म्हणजे एखादी ऑर्डर तुमच्याकडे आली तर किती दिवसांमध्ये ती तुम्ही कंप्लीट करता. रिक्वायरमेंट आली कस्टमरची एखाद्या प्रोडक्ट साठी. सम कंपनीज मेजर दिस ॲज रिस्पॉन्स टाइम टू कस्टमर्स ऑर्डर क्वेरी. कस्टमरच्या क्वेरीज काय आहेत त्यानुसार तो रिस्पॉन्स टाइम ठरवला जातो. जर अतिशय क्रिटिकल अशी क्वेरी असेल काही तर ती सॉल्व्ह करण्यासाठी एक टाइम पिरियड फिक्स केलेला असतो, बरोबर की नाही. मग तसंच इथं त्यामुळे तुम्ही रॅपिड रिस्पॉन्स देऊ शकता. म्हणजे एक टाइम लिमिटेशन असेल तर तुमचे एम्प्लॉई सुद्धा त्याच पद्धतीने काम करतात. ओके. इट ऑल्सो रिप्रेझेंट्स on an average how much time do we need to fulfill one particular type of customer order in a year, and this is a measure of rapid response. मेजरमेंट्स जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं सिलेबस मध्ये की परफॉर्मन्स कसा आहे, परफॉर्मन्सचे मेजरमेंट्स घ्यायचे आहे. म्हणजे जसं की ऍव्हरेज टाइम पिरियड मी काय केलेला आहे, डिफाईन केलेला आहे की जर एखाद्या कस्टमरची ऑर्डर आलेली असेल तर त्या एका ऑर्डरला कंप्लीट करण्यासाठी एका इयर मध्ये मी काय केलेलं आहे, टाइम पिरियड फिक्स केलेला आहे ज्यामुळे मी रॅपिड रिस्पॉन्स देऊ शकेन, डिले होणार नाही. ओके. Instead of stocking the goods and supplying on demand, orders are executed on shipment to shipment basis. म्हणजे जे काही सप्लाय आहे ऍज पर डिमांड, बरोबर, किंवा स्टॉकिंग ऑफ द गुड्स आहे किंवा ऑर्डर्स ज्या एक्झिक्यूट केल्या जातात तर त्या शिपमेंटच्या बेसनुसार, म्हणजे काय की कुठल्या शिपच्या थ्रू तो जाऊ शकणार आहे त्याच्या पॉसिबिलिटीज चेक केल्या जातील. आता मला आत्ताच्या आत्ता दापोलीत जायचंय पण दापोलीत जायला मला बस आहे का, रात्रीचे किती वाजले असतील आणि त्याच्या टाइम पिरियड असतात. मग त्या टाइम पिरियड नुसार जर ती अवेलेबिलिटी असेल तर मला त्या पद्धतीने काय करावं लागेल, प्लॅन करावं लागेल एक्झिक्युशनचं. म्हणजे मला जेव्हा प्रोडक्ट्स पाठवायचे आहेत तर मी प्री प्लॅन असले पाहिजे, माझ्याकडे ती इन्फॉर्मेशन असली पाहिजे की मी जर शिपच्या थ्रू पाठवणार आहे तर त्या शिपचा टाइम पिरियड कसा आहे, त्या टायमिंग मध्ये मला तिथे काय करणं गरजेचं आहे, लोड करणं गरजेचं आहे तो प्रोडक्ट. म्हणजे रॅपिड रिस्पॉन्स कसा देता येईल याचा आपण चारही बाजूंनी विचार करणार आहोत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्लेज अन इम्पॉर्टंट रोल हिअर ॲज अन एनेबलर. म्हणजे काय की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यामध्ये लॉजिस्टिक मध्ये काय केला जातो, वापर केला जातो, त्यामुळे तुम्ही रॅपिड रिस्पॉन्स देऊ शकता. आता इन्फॉर्मेशन मला कुठून मिळते, जर मी प्रत्येक ठिकाणी स्वतः जाऊन इन्फॉर्मेशन घ्यायला गेलो तर कदाचित ते पॉसिबल नाही रॅपिड रिस्पॉन्स देणं कस्टमरला. मग इथे मला काय करणं गरजेचं आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करा, एमआयएस सिस्टीम वापरा ज्यामुळे तुम्हाला करेक्ट कस्टमरचा डेटा मिळेल, तुमची जी काही मार्केट रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला प्लॅनिंग करणं इझी होईल. ओके. आता मिनिमम व्हॅरियन्स आपण म्हणतो की नाही, काही गोष्टींमध्ये एक्सेप्शनल केसेस असतात. एक्सेप्शनल म्हणजे काय की मी परफेक्ट प्लॅन केलेला आहे पण विदिन 1 or 2 मिनिट्स काय होऊ शकतं, ते मिस होऊ शकतं. म्हणजे 1-2 मिनिटासाठी काय होऊ शकतं, मागे पुढे होऊ शकतं. म्हणजे मिनिमम व्हॅरियन्स टाइम त्यामध्ये येतो. जसं की डिलिव्हरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ अन ऑर्गनायझेशन कॅन बी मेजर्ड ॲज ऑन टाइम डिलिव्हरी ऑर ओटीडी त्याला असं म्हणतात. If 100 deliveries are made in month, quarter, year, how many reach as per the commitment made to the customer? This percentage is OTD. Okay. Any event that disrupts a system is variance. म्हणजे कुठल्याही इव्हेंटमुळे तो जो काही व्हॅरियन्स आहे तो येऊ शकतो. त्यानंतर आहे लॉजिस्टिक ऑपरेशन आर डिसरप्टेड बाय इव्हेंट्स लाईक डिले ड्यू टू ऑब्स्टॅकल्स इन इन्फॉर्मेशन फ्लो. म्हणजे ज्या काही इन्फॉर्मेशन फ्लो आहे त्यामध्ये जर काही अडचणी आल्या तर कदाचित हा व्हॅरियन्स येऊ शकतो. तुम्हाला चुकीचा टाइम दिला, जर दापोलीला जाणारी बस मी सांगितलं की 12 वाजता आहे, माझ्या मी ज्या नेटवर्कचा वापर करून ती इन्फॉर्मेशन मिळवली, तिथून मला कळलं की 12 वाजेची आहे. मग मी काय केलं की त्या टायमिंग नुसार प्लॅनिंग केलं, पण मग काय झालं की ती कदाचित 11:30 लाच होती, 11:30. म्हणजे मिनिमम व्हॅरियन्स आला, हाफ आवर काय झालं, मागे पुढे झालं, मागे पुढे झालं, बरोबर की नाही.
त्यामुळे इथे अशा पद्धतीच्या इन्फॉर्मेशन फ्लो मध्ये अडचणी असतील, ट्रॅफिक जाम असेल, ऍक्ट्स ऑफ गॉड, रॉंग डिस्पॅचेस, डॅमेज इन ट्रान्सिट, तर यामुळे थोडासा डिले होऊ शकतो डिलिव्हरी मध्ये. ओके ना. हायर व्हॅरियन्स is bad for organization. This logistic objective is to minimize variance. I think मला वाटतं आपण आज इथे थांबूया, कारण खूप एक्सेसिव्ह होईल, तुमच्या डोक्यावरून जायला नको. आपल्याला हा सब्जेक्ट पूर्णपणे काय करायचंय समजून घ्यायचं आहे. मिनिमम इन्व्हेंटरी हे जे काही इम्पॉर्टन्स आहे, सॉरी ऑब्जेक्टिव्ह आहे याचं, ते आपण काय करूया पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करूया. तोपर्यंत इथे थांबतोय आपण. जो काही पार्ट झालाय तो समजला असेल असं मी समजते आणि इथेच आज थांबणार आहे. सो थँक्यू सो मच.